सालाबादप्रमाणे यंदाही नाशिक रोड, जेल रोड परिसरातील दसक गावातील श्री महालक्ष्मी माता यात्रा संपन्न झाली। शहर कितीही आधुनिकतेकडे जात असले तरी गावातील गावपण राखत ठेवण्यासाठी आणि पंचक्रोशीतील नागरिकांना यात्रेचा आनंद मिळावा यासाठी दसक गावचे भूमिपुत्र आणि श्री महालक्ष्मी कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष नरेंद्र आप्पा रामदास आढाव हे मागील 23 वर्षांपासून दसक गाव येथे यात्रा महोत्सवाचे आयोजन करत असतात। कारण सतत धावपळीच्या जीवनात आपल्या कुटुंबियांना मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी दसक गाव आणि पंचक्रोशीतील नागरिक या यात्रेची वाट बघत असतात। दिनांक 17 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या यात्रोत्सवात शेकडो भाविकांनी हजेरी लावली। यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लहान मोठे राहत पाडणे, बच्चे कंपनीसाठी विविध खेळण्यांची दुकाने, महिला मुलींसाठी सौंदर्य प्रसाधनाची दुकाने, पूजेच्या साहित्याची दुकाने यासह यात्रेतील मनपसंत जिलेबी, रेवडी, लाडू यांचेही दुकाने या ठिकाणी मांडण्यात आली होती। प्रारंभी सकाळी 7 वाजता मातेचे अभंग स्नान, त्यानंतर होम हवन पूजन तर सायंकाळी 7 वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। जेल रोड, दसगावसह पंचक्रोशीतील नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी नाशिक रोड, जेल रोड शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष सागर भोजने यांच्यासह धनुभाऊ लोखंडे आणि संपूर्ण कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा यात्रोत्सवाचे आयोजक नरेंद्र आप्पा आढाव आणि शुभम आढाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। या हस्ते करण्यात आले होते। सदर यात्रा उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह दशक पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खडांगडे।